सोशल मीडियावर टाकते, आमचा बाप तो बाप रहेगा, आमचा हा बाहेर आला. आता एक पोस्ट आहे बघा, आता एक पोस्ट आली काहीतरी, ही ज्यावेळेस काहीतरी ही येणार बाहेर येणार त्यावेळेस असाच धमाका होणार. ते ओपन होतं का नाही बघा, वाचायचं वरी. अण्णा जेव्हा बाहेर येणार आल्यास असाच धमाका बराक असणार. बघा मग अशा पोस्ट टाकते, त्याच्यावर काय कारवाई करतात एसपी साहेब. म्हणजे हे वा बाहेर येणार आहे ती जवळपास यांना माहित झालं कसं बोललं जाते. म्हणजे यांना सर्व आरोपीला शेद आरोपीला मदत करायची का, सहकार्य करायचे का, अशा सर्व गोष्टीचा मला शंका येते. राजकीय दबावामुळे गुन्हेगाराला संरक्षण मिळत असल्याचा जनभावनाची तयार झाली. जनभावना अशी झाली की राजकीय आरोप असताना यांना जे खंडणी व खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, परंतु स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जबरदस्तीने अपहरण केल्याचा गुन्हा, मी मगाशीच म्हणलो जबरदस्तीने अपहरण केलं, त्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही खुनाचा केला पण ह्याचा सुद्धा जबरदस्तीने केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सर्वांचे सर्व मोबाईल अजून पोलिसांच्या हस्तगत करण्यात पोलीस काय करतात, पण नाही मोबाईल सापडला शेडीआर काढा, नाही करतात. अवादा कंपनीने यापूर्वी वसूल करण्यात आलेली खंडणीची रक्कम कुणी घेतली, खंडणी जर घेतली म्हणते अवादा कंपनी दिली तर मग कुणाला मिळाली, ह्याचा सुद्धा खोलात गेलं पाहिजे. एवढंच नाही तर ओटो पॉवर आणि रेणू पॉवर या कंपनीचे सुद्धा आरोप झालेले, कारण त्यांचा जो ओटो पॉवर आणि रेणू पॉवर सुद्धा जिल्ह्यात काम करते विंडमिलच्या, अशा बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये. या सर्व गोष्टी संतोषला मानसिक छळ करून टॉर्चर करू मारलं. मी पहिल्या क्षणापासून माझा शब्द आहे, टॉर्चर करून मारलं. हे कुणीच करत नाही. आरोपी पळून जाण्यासाठी सुद्धा मदत करणारी काही पोलीस यंत्रणाच होती का काय, असा संशय मला आहे. जिल्ह्यामध्ये विविध जे अवैध धंदे त्याला संरक्षण द्यायचं काम ही मंडळी करते, त्याच्यामुळे यांना कुठेतरी थांबलं पाहिजे. चांगल्यांना संरक्षण, गुंडांना काय चाललंय, गुंडांना संरक्षण चांगल्याला सोडून देताय धरताय, अशी परिस्थिती झाली. यामुळे जिल्ह्यातील कुटुंब, इतर कुटुंब सुद्धा भयभीत आहेत. या सर्व गोष्टी करताना आपल्याला सुद्धा या कुटुंबाला रक्षण करण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे आणि या कुटुंबाचं संरक्षण झालं पाहिजे. सरकारी वकील नेमला पाहिजे. अशा बऱ्याच मागण्या आहेत. आणि माझं म्हणणं आता संक्षिप्त सांगतो, एकच म्हणणं आहे की या जी मोका लागला पाहिजे, जो खंडणीतला आरोप याचा गुन्हा जिथून सुरुवात झाला, संबंध महाराष्ट्राला मी सर्व हिस्ट्री सांगितलेली आहे, पोलीस यंत्रणा सांगितली, माझे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा सर्व ऐका. हा घटनाक्रम मी फक्त 28 पासून पुढचा नेलाय, त्याच्या अगोदर तर लय काही आहे, आणखी मला पण भरपूर काही सगळं काही सांगायला. हा घटनाक्रमाची फक्त संतोष देशमुख यांच्या हत्येपुरता विषय आज मी बोलतोय, आणखी भरपूर